गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसारा श्रीशेना कमलनयना कमलापरी कामिनी मोहना भवतारकारिदाक्षिणी वामनमूर्ती वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा देवा इथून पुढे तुम्ही वसुदेव देवकी नंदना व्हा बाळरंगना व्हा बाळकृष्णा व्हा आणि आमच्या वाटेला आलेलं दुःख दूर करा. विनंतीचा अर्ज भगवंतांनी सगळ्याचा मान्य केला. बरोबर शब्द दिल्याप्रमाणे श्रावण मध्ये अष्टमीच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री चंद्रवंशामध्ये कारागृहामध्ये अवतार धारण केला. 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली. आईने सांगितलं बाळा तुला बाळ म्हणतात रे, आणि तुला बाळ म्हणत असताना बाळ कोणाला म्हणावं लागतं? जे बाळान त्याच्या आत असतं ते. आणि तू तर एवढा मोठा जन्माला आला, लोक नाव ठेवतील राजा छोटा हो. आईच्या आग्रहास्तव भगवंतांनी छोटं स्वरूप धारण केलं आणि मग आपल्या बाबाला सांगितलं बाबा बस आता मला इथं ठेवून ठेवे मजानी असं म्हटल्याबरोबर देवाला उचललं, पाठीमध्ये घेतलं, डोक्यावर घेतल्याबरोबर माझी पायातली बंधनं आपोआप गळाली. उचलेला कमळापती पायीची बंधने गळती. याचा अर्थ असा आहे मायबाप देव डोक्यावर घेतला की बंधनं आपोआप गळून पडतात, आणि माया डोक्यावर घेतली की आपोआप बंधनात माणूस पडतो. म्हणून मायेत गुतायचं असेल तर बंधनात गुतायचं असेल तर माया डोक्यावर घेऊन फिरा, आणि बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर देव डोक्यावर घेऊन फिरा. विठ्ठला वाटेमध्ये यमुना मातेने वाट अडवली. यमुनेचं पाणी अगोदर छोटं होतं, पाणी वाढत वाढत घोट्याचं पाणी गुडघ्यापर्यंत आलं, गुडघ्याचं पाणी कमरेपर्यंत, कमरेचं पाणी छातीपर्यंत, छातीचं पाणी अगदी तोंडापर्यंत आलं. नाका तोंडामध्ये पाणी जाणार हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं. आणि मग बाबाचं काही बरं वाईट झालं तर बरं होणार नाही म्हणून देवानं काय केलं, अगदी पाठीतून पाय काढला आणि आपल्या अंगठ्याचं दर्शन या ठिकाणी पाय काढला. यमुना मातेला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर यमुना मातेनं वाट दिली. महाराज कशी वाट दिली याचं श्रीमद भागवतामध्ये आणि गर्ग संहितेमध्ये त्याचं गोड वर्णन आलेलं आहे. पूर्वकालीन माता माऊल्या जसं केसाच्या असा मधोमध भांग पाडायच्या तशी यमुना मातेनं वाट दिली. मी पूर्व काळातल्या माता माऊल्यांच्या भांगाचं सांगायला लागलो. आताचं विचारायचं नाही. आताचा भांग विचारायचा कोण्या मार्गे कुठं झाला, कीर्तनात कशाला सांगत बसू. इतकी बिकट अवस्था झाली महाराज सध्याच्या काळामध्ये. व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टीनं जगाचं एवढं वाटलं झालंय महाराज. व्यसनामध्ये माझा तरुण बुडाला आणि फॅशन मध्ये माझ्या तरुणी बहिणी बुडाल्या. इतकी बिकट अवस्था बघा. पूर्वीच्या काळामध्ये
फाटलेला कपडा अंगावर परिधान करणं नंबर एक दारिद्र्याचं लक्षण समजले जायचं. म्हणून जुन्या काळातल्या नाट्यवाल्या आजही इथं बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. फाटलेला कपडा नातवाच्या अंगावर मुलाच्या अंगावर दिसला की एवढं ठिगळ दुसऱ्या कपड्याचं काढायचं आणि त्या कपड्याला लावायचं आणि मग म्हणायचं फाटलेला कपडा अंगावर घालू नको, दारिद्र्याचं लक्षण आहे. याला संस्कृती म्हणायचं भारताची. आज चांगल्या श्रीमंताचे पोटे महाराज 5-5, 4-4 हजाराची पॅन्ट भेटायच्या अंगावर असती, पण गुडघ्यात फाटलेली मिचकीत फाटलेली. त्याला विचारलं काय म्हणतो फॅशन, कशाला पत्र घुसाय थोडी फॅशन. वेशभूषा बदलली. पाठीमागे एक भाग आलता बघा, अर्धे केस इकडं अर्धे केस इकडं, मधून त्याला पाण्यासारखा रस्ता. काय त्या भागाचं नाव? तेरे नाम. हा म्हणतोच कोणतरी तेरे नाम. ते तेरे नाम निघल्यापासून मी पंचायतीत तेरे नाम एक आवश्यक नको काय माहिती. पाय भांगाच्या पद्धतीत केशभूषा बदलली, वेशभूषा बदलली. अहो सध्याच्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष हा बदलच कळायला तयार नाही. आपले टी शर्ट त्या घालायला लागल्यात, आपल्या पॅन्टी त्या घालायला लागल्यात, आपल्या टोप्या त्या घालायला लागल्यात, आपले गॉगल त्या घालायला लागल्यात. त्याची एखादीची तरी साडी घालायची आहे का हिंमत आपल्याला? सांगा बरोबर. काहीच नाही. एवढं कुठे फॅशन वाढत असते का? एवढी फॅशन. म्हणून पाश्चात्य संस्कृती वापरत असताना आज तुम्हाला किती जरी बरी वाटली मायबाप तरी निश्चित पुढे परिणाम त्याचा धोकादायक आहे. माझ्या पदरचं बोलत नाही, माऊली ज्ञानोबाराचं चिंतन तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का. आता आपल्या या बेळीमध्ये तूप कसं किलो आहे? 1000 रुपये. मला जास्त तुपाचा भाव माहिती नाही अशोक महाराज. का माहिती नाही? रोज लोकांच्याच घरचं खायचंय, इकडे घेऊन खायची माहितीच नाही गावात. कसा वेळ लागेल? 1000 रुपये किलो तुपाचा भाव आहे. बरं आपल्या गावात पाणी कसं लिटर आहे? पाण्याची बॉटल 20 रुपयाला. आता 20 रुपये लिटरचं पाणी भारी का 1000 रुपये किलोचं तूप भारी? 1000 रुपये किलोचं तूप भारी. मग आता लक्षपूर्वक आहे का, जर पाण्यामध्ये राहणाऱ्या माशाला जर राहायचं झालं तर त्याने 20 रुपये लिटरच्या पाण्यात राहावा महाराज का 1000 रुपये किलोच्या तुपात राहावा? का बरं? अहो हलकं ना पाणी, तूप भारी ना, 1000 रुपये किलोचं ना, भारी तुपात राहावं का नाही? पण नाही. माऊली ज्ञानोबा बारकाव्यानं उत्तर देतात की 1000 रुपये किलोचं तूप जरी असेल तरी माशासाठी ते योग्य नाही. त्याला जर जीवन जगायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर 20 रुपये लिटरचं पाणीच योग्य आहे. तसं आपली भारतीय संस्कृती कशीही असू द्या ही आपल्यासाठीच योग्य आहे. पाश्चात्य संस्कृती कितीही भारी वाटू द्या, कितीही झगमग वाटू द्या, ती परिणामकारक आपल्याला दुःखदायक आहे. दुसरं उदाहरण माऊली ज्ञानोबा देतात. आता एवढ्या मोठ्या माता माऊल्या कीर्तनासाठी आल्यात, प्रत्येकीच्या हाताला छोटे छोटे लेकर आहेत महाराज. एवढ्या गर्दीमध्ये एखाद्याचं लेकरू चुकावा, चुकून समजा कोणाचं, पण हुकून चुकून जर एखादं चुकलं आणि आपल्या आईपेक्षा 10 पटीनं सुंदर असणाऱ्या स्त्रीकडे गेलं तर त्याच्यासाठी ते चांगले का? नाही महाराज. एरिजिया पराबिया रंबे हुन बरबिया परी काय कराव्या बाळके तेने पाण्याहुनी बहुवे तुपी गुण किराय बरवे परिमेना काय हो यासनी तेत जयसे तैसे माय भरी मानिल्या त्या माना येरी. महाराज म्हणतात आंधळी असू द्या, फुडी असू द्या, लंगडी असू द्या, पांगडी असू द्या, त्याची आईच त्याच्यासाठी योग्य आहे. 10 पटीनं अप्सरासारखी जरी सुंदर दुसरी स्त्री असेल तरी बाळासाठी ती योग्य नाही, त्याची आई त्याच्यासाठी योग्य. तसं मायबाप आपली भारतीय संस्कृती कशीही असू द्या आपल्यासाठी ती योग्यच आहे. पाश्चात्य संस्कृती कितीही चांगली वाटू द्या ती एक ना एक दिवस आपल्याला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्र सांगतं धन्य ही भारत भूमी, धन्य यश परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यश संस्कृती. विठाला जसं पूर्वकालीन माता मौल्या केसाच्या असा मधोमध भांग पाडायच्या तशी यमुना मातेनं वाट दिली. गोकुळ नगरीमध्ये भगवंताला आणलं गेलं मायबाप आणि एवढा मोठा आनंदोत्सव गोकुळामध्ये साजरा झाला. महाराज म्हणतात त्या गोकुळातल्या सुखाला पारावार राहिला नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नरी. महाराज म्हणतात गुडिया तोरणी करती कथा गाते गाणे सदा नाम वाचे गाते प्रेमी आनंदी नाचती नंद जुको पुत्र भयुजय कनया लालकी. आनंद
उत्सव साजरा झाला महाराज. गोकुळामधला आनंद बघितल्याच्या नंतर ही वार्ता मथुरा नगरीमध्ये कंसाला कळाली आणि कंसाळं मामळ भटाची योजना केली. मथुरा नगरीमधला मामळ भट या ठिकाणी गोकुळामध्ये पाठवला. यशोदेच्या दारामध्ये आले. यशोदे बाहेर ये. यशोदा माता बाहेर आल्या. का हो देवा? काही नाही म्हणलं, तुझ्या मुलगा झाला म्हणून तुझ्या मुलाचं जातक कर्म पाहिजे. जन्मपत्रिका जरा मुलाची दाखव. जन्मपत्रिका बघितली महाराज. कांड्यावर गणित केलं आणि मामळ भटाने सांगितले, यशोदे एक काम कर, 2 चांगले ताकदीचे रोज करी लाव आणि कमरा इतका खड्डा फांद आणि 2च मिनिटात हे लेकरू तुझं पुरून टाक तुझ्या मुळावर म्हणले. मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, तुला काहीतरी धोका होणार आहे याच्यापासून, म्हणून हे पोरग जास्त काळ ठेवू नको. देव म्हणले, अरे सगळ्या जगाला पुरून उरणार मी आणि मला पुरायची भाषा करतो काय? देव म्हणले, बघतोच तुझ्याकडे. काय केलं महाराज? यशोदा माता म्हणू लागल्या, हो आताच गर्गाचार्य आले आणि त्यांनी तर माझ्या लेकराचं चांगलं जास्त कर्म सांगितलं. मामळ भट म्हणू लागले, यशोदे तुला कल्पना नाही, गर्गाचार्य मी दोघं क्लासमेट आहेत म्हणले. एकाच क्लासमध्ये शिकलेलो होतो. सगळे विषयात गर्गाचार्य हुशार होता, पण बेट गणितातच कच्च होतं. गणित विषय दरवर्षी त्याचा जायचा, कधीच निघत नव्हता. गर्भतो चुकला गणिताशी, गणित त्याला जमत नाही म्हणून मी सांगतो ते ऐक. नाही म्हणले, मी असं करणार नाही. देव म्हणले, मीच तुला ऐकत बघतो. म्हणून बसलेल्या पाठाला आज्ञा केली आणि होता बैसकीचा पाठ. तिने घेतला अचाट, जाणव तुटले पंचांग फाट, धोतर गळाले जिथं होते तिथं आले. अशी बिकट अवस्था मामळ भट्टाची झाली. मग मामळ भट्ट पुन्हा मथुरा नगरामध्ये गेले. तेवढ्यामध्ये पुतना मावशी आली. पुतना मावशीनं बघितलं मामळ भट्टाची अवस्था आणि पुतना मावशी कंसाला म्हणली, अरे कंसा मला सोड, मला सोड. अगदी मी या ठिकाणी जाते आणि कृष्णाचा काटा काढून येते. लेडीज फर्स्ट, आम्हाला सुद्धा 50% आरक्षण आहे. कशाने ढिलं समजितो, जाते तुझं काम फत्ते करून येते, मला पाठव. कंस म्हणला ठीक आहे. आज्ञा दिली कंसानं. त्यावेळेस पुतना मावशीनं एवढं सुंदर स्वरूप धारण केलं मायबाप. नामदेव महाराज त्याचं रेखाटन करतात. नामामणी आली नंदाची आघरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगनेचं स्वरूप पुतना मावशीनं धारण केलं. स्तनामध्ये विष भरलं आणि वाटानेच प्रॅक्टिस करू लागली. दीन दुर्बळाची मारी ती बाळगे, करीता ती शोके माय बापे. गोर गरिबांचे लेकर मारत अगदी पुतना मावशी नगरामध्ये आली. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर यशोदेला हाक दिली पुतना मावशीने, यशोदे बाहेर ये. यशोदा माता बाहेर येऊन पाहतात तर पाहो, कोण तुम्ही? ती म्हणली, कोण तुम्ही? ओळखलं नाही काय मला? नाही हो म्हणले. अहो मी तुझी बहीण आहे की. यशोदा माता म्हणले, माझी बहीण? आणि आजपर्यंत एवढे मोठे लग्न कार्य आमच्या घरात झाले, सुखदुःखाचे कार्यक्रम झाले, कधी कोण्या अल्बममध्ये नाहीत, कोण्या सीडीमध्ये नाहीत, कोण्या कॅसेटमध्ये नाहीत, आणि अचानकच अशी लाडकी बहीण उगाल्यासारखी कसं काय होईल? लाडक्या बहिणीचा होता का आता पुस्तक काही संबंध? मावस नाही, चुलत नाही, काय नाही. एका एक लाडकी बहीण जशी उगली तशी ही बहीण कुंकून आली. ती म्हणले, तुझ्याकडे काय झालंय? संपत्तीचा सत्तेचा धूर डोळ्यात चढल्यामुळं तुला जवळचे लोक कळत नाही. बरं ठीक आहे म्हणले, जाऊ दे. आली का आली, पण कशासाठी आली ते तर सांग ना. काय नाही म्हणले, तुम्हाला मुलगा झाला म्हणून बघायला आले. यशोदा माता म्हणले, माझं पोरगं पाळण्यात झोपलेलं आहे. भगवंत म्हणले, भवानीचे गिऱ्हाईक रिकाम्या हाताने माघारी पाठवायचं नाही. देवानं रडण्याचा आवाज काढला आणि मग यशोदा मातेनं गोपाल कृष्णाला घेतलं आणि पुतना मावशीच्या मांडीवर दिलं. पुतना मावशीनं आपल्या स्तनाला भगवंताला लावलं. लक्षपूर्वक ऐका. स्तनाला लावल्याबरोबर भगवान परमात्म्याने पुतना मावशीचं स्तनपान करायला सुरुवात केली, पण डोळे झाकून केली महाराज. डोळे का झाकले? याच्या गर्भसंहितेमध्ये 21 कारण आलेत. 21. आता एवढे कारण इतक्यात सांगाय परवडत नाही. इतक्यात म्हणजे इतक्या वेळात. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, बाकीचा गैरअर्थ कोणी करू नका. वेळ कमी असल्यामुळे सगळे कारण सांगणं शक्य नाही. पहिलं कारण असं आहे, बालघातिनी आहे, हिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे झाकले. परस्त्री आहे, हिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे झाकले. कडू वस्तू पिताना डोळे झाकून पितात म्हणून डोळे झाकले. ज्या अर्थी हिचं स्तन माझ्या मुखारबंदात आलेलं आहे, त्या अर्थी हिचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे. ते पुण्य शोधण्याकरता एक डोळे झाकले. आणि विष पचवण्याची ताकद भगवान शंकरामध्ये आहे म्हणून त्या शंकराच्या आराधनेकरता एक डोळे झाकले. आणि बाकीचे कारण तुम्ही घरी गेल्याच्या नंतर बघून घ्या. असे 21 कारण आलेले आहेत. त्यावेळेस पुतना मावशी म्हणू लागली, मुंचमाम मला सोड, मला सोड. भगवान परमात्मा बोलू लागले, पुतणी मी अगोदर कोणाला धरीत नाही आणि धरलं सोडित नाही. याचा लाक्षणिक अर्थ घ्यायचा महाराज, वाच्यार्थ घ्यायचा नाही. लाक्षणिक अर्थ असा आहे, उद्धाराकरता कोणाला जवळ करत नाही आणि ज्याला जवळ केलं त्याचा उद्धार केल्याशिवाय सोडत नाही. तो सनकादिकाचे निमानी सायुज सौर सुधीदला पुतनी जी विषाची स्तनपाणी वळवली. वैर भावंत करणामध्ये धारण करून आलेल्या पुतणीला सुद्धा माझ्या भगवंतानं सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. असे अनेक प्रकारचे राक्षस भगवंतांनी मारले. काग बगरेटा मारिले बाळपणी
बाळपणी अवघ्या दैत्यखानी बुडविली, अनेक प्रकारचे राक्षस मारले आणि राक्षस मारल्याच्या नंतर भगवान परमात्मा हळूहळू रांगू लागला अंगणी माता जावळाची विणी कशी रांगतात तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत असताना देवानं काय केलं मायबाप रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरिती गवळणी बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजली कृष्ण आडवा परतो मागे दावा कृष्ण आडवा अनंत प्रकारच्या पुढ्या भगवान परमात्मा करू लागले आणि मग एक गवळण गाराने घेऊन यशोदा मातेच्या दारामध्ये येऊ लागले. यशोदे बाहेर ये. पहिली गवळण आली यशोदेला सांगू लागले यशोदे आई पहिली आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी विणी दोयची गाठ देवणी गाठ बाई कोणाशी सुटी ना आवरी आपोला काना. हे यशोदे तुझं पोरग माझ्या घरी आलं माझ्या पतीला आणि मी मंचकावरती झोपलेलो असताना तुझ्या पोरानं माझ्या पतीची दाढी घेतली माझी वेणी घेतली दोन्हीची गाठ मारली आणि आमच्या अंगावर पांघरून टाकलं. एवढ्यावर काटक बसलं नाही तुझ्या पोरानं एवढं मंसाचं पिलो आणलं आणि आमच्या दोघांच्या मध्ये सोडून दिलं. मालक एवढे वितरले म्हणे त्यांना काय म्हणावं सुधारणा. मालक एकदा म्हणते घुमूस एकदा म्हणते मुसुम एकदा म्हणते सुमू काय म्हणावं त्यांना वेळ लागा ना अशी अवस्था झाली. बरं ही गाठ जाळायला लागलं तरी जळना तोडायला लागलं तरी तुटना कापायला लागलं तरी कापना म्हणून तुझ्या कृष्णाला आवर घाल. दुसरी गवळण आली म्हणली बघ ना माझं म्हातारा ओसरीमध्ये झोपलेलं होतं तुझ्या पोरानं ताकाचा डेरा घेतला आणि माझ्या म्हाताऱ्याच्या ढेरीव डेरा फोडल्याच्या नंतर अशा अवकाशामध्ये माझं म्हातारं गेलं असतं तर नेमकं कोणाकडे पाहिजे होतं म्हणून यशोदे काही कर पण तुझ्या कृष्णाला जरा आवर घाल. आवरी आपला काना नाशिल्या मोठ्या सोना. आनंद प्रकारच्या पुढ्या गवळणी यशोदेला येऊन सांगू लागल्या. यशोदा माता म्हणू लागली गवळणीनं तुमचं बरोबर आहे पण माझं पोरग खोड्या करतंय असं मला वाटत नाही. माझं पोरग लई चांगले ना बाळ दिसते गोजरवाणी काय सांगता गाराणी गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोरा आळघेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोळणीनो तुम्ही किती ढाल गाजा आहात हे मला खूप माहित आहे म्हणून माझं पोरग खोडं करणार नाही. वाटत असेल तर मला मुद्द्यासर पकडून दाखवा मग मी माझ्या लेकराला शिक्षा करायला तयार आहे. एक गवळण पुढे आली महाराज त्या गवळणीचं नाव होतं समिंद्रा. पक्की पाठ केली मी. ते समिंद्रा नावाची गवळण पुढे आली देवाला म्हणली कृष्णा ही माझ्या घरी नाही तुझ्या तोंडाला काळं लावलं मला समिंद्रा गवळण म्हणू नको. देवाने पक्क ध्यानात ठेवून पोराला सांगितलं पोरा म्हातारीचं घर नंबर टिपून घर नंबर होता 417. देव म्हणला लईच मोठा खतरा. ते किती खतरा असले तर आपण त्याच्यापेक्षा खतराच म्हणले. अगोदर लोक साधे आपण चोरी करायचो लोक काही बोलत नव्हते. आता ज्या अर्थी माणसं चॅलेंज करायला लागले त्या अर्थी आपण सुद्धा संघटना बळकट केली पाहिजे म्हणून देवानं चौर्यकर्म नावाचं संघटन स्थापन केलं. अध्यक्ष स्वतः झाले. पेंद्या बाकड्या बोबड्या सुद्धा मी सगळे गोपाळ एकत्रित केले आणि चोरी करण्याची सामग्री गोपाळाला सांगितली. खडे घ्या सराटे घ्या काट्या घ्या वस्त्रगाळी माती घ्या. आता सगळे काही एका विचाराचे असतात होईल. शंका कुशंका काढणारे बरेच असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जण. एक गोपाळ त्यातला उठला म्हणला देवा ही वस्त्र गाळी माती कशासाठी घ्यायची. देव म्हणले पाय जर एखाद्या गवळणीच्या घरात प्रवेश केला दैदूत तुकलोण्याची नासडी केली आणि गवळणीनं आपल्याला पकडीलं मागं जर पळायला लागली की वस्त्र गाळी माती घ्यायची आणि मुठभर फेकून डोळ्यात मारायची. डोळे चोळी तर पळून जायचं. ते लई पुढलं होतं ते म्हणतं देवा ती चष्मा घालून आली तर देव म्हणला हे सराटे का भाजी करून खायला घेतलेत का काय. एक मुठभर सराटे घ्यायचे खाली टाकून द्यायचे. सराट्याचा काटा पायात शिरला काटा काढूस तर पळून जायचं. हे पुढलंच होतं ते म्हणते देवा ते चप्पल घालून आली तर असले काय का माणसं विचित्रत महाराज आमचे गुरुवरी नामनिष्ठ सुगुण पासक वैकुंठ शिंगळे जातात दृष्टांत सांगायचे. 3 प्रकारचे माणसं बघा सांगकामी आगाव कामे निकामे. सांगकामे कसे सांगितलं तितकंच करणारे. एका सासूबाईनं काय केलं बघा सुनबाईला सांगितलं सुनबाई मी शेजारणीकडे जाते आणि 15 मिनिटात पाण्याचा हांडा भरून घेऊन येते. अर्ध पातेलं दूध चुलीवर तापत आहे. मांजरी येईन दूध पेंदारा त्या दुधाकडे लक्ष ठेवू म्हणले आता काळजीच करू नका. आता सासू
सासूबाई गेली हांडा घेऊन शेजारणीकडे गेली म्हणजे ती तिच्या सासूकडे गेली. आता सासूकडे सासू गेल्यावर काय आजातवाद काय, ब्रह्मवाद काय, विवर्तवाद काय, घटपट रज्जू सर्प असल्या कुठं परिभाषा चालतात का काय? हा तू ही सून असेल मग ही सून तर ती धंदाच नाही दुसरा. आजपर्यंत कोण्या सासूला सून चांगली भेटली नाही आणि कोण्या सुनाला सासू चांगली भेटली नाही. अर्धा तास म्हणता पाऊण तास गेला महाराज, पाण्याचा हांडा भरला आणि परत आली. बघितलं चुलीवर तर दुधाचा पत्ताच नाही, सगळं दूध खाली गेलेलं, नुसतं पातेलं राहिलेलं. अशी धावली महाराज सोनावर, सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? ती म्हणली आत्या पेली माय कुत्री, लहान वाटायला पाहिजे तुला, पेली कुत्री म्हणते, तुला म्हणलं होतं की लक्ष ठेवू म्हणून. ती म्हणली आत्या तुम्ही मांजरीचं नाव घेतलं होतं, कुत्रीचं कुठं घेतलं होतं? त्याला म्हणायचं सांग का मी विठाला काय काय माणसं निकामी हो तर म्हणत नाहीत आणि करीत नाहीत. एखाद्या माणसाला म्हणलं ना वसंत महाराजांच्या घरी महाराज मंडळी, अरे बाबा महाराज हे सगळे उमाटे महाराज सगळे बसलेले आहेत, गायक वादक आहेत, पटकन जाऊन कीर्तन चालू करायचे, त्यांना इथं बोलून आण. ते इथंच मंडपातून सुरू करता येते. ते तिथं नसले तर म्हणलं तिथं जायचं, आताच तिथून आलो ना. नाही म्हणलं तिथं महाराजाच्या घरी कुत्रं असलं तर, अरे कुत्रं नाही काहीच नाही म्हणलं चावलं तर, मग इथंच मर कशाला कुठाला करतो हो तर म्हणत नाही तर करीत नाही. याला म्हणायचं निकामी. आणि काय काय माणसं आगाव कामेत महाराज. आगाव कामे कशी असते, एका बेरडीतल्या म्हातारीचं दुखायला लागलं आणि अर्जंट सिरियस जास्त झाल्यामुळं